Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 10.2 of chapter number 10 division of polynomials from 8th standard mathematics. इस बुक मध्ये पेज नंबर 66 वर प्रॅक्टिस सेट 10.2 दिलेला आहे. यामध्ये हा वन क्वेश्चन आहे आणि या वन क्वेश्चन मध्ये 7 सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. यातील फर्स्ट 5 सब क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 आणि 7 अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेचच पाहूयात 6th सब क्वेश्चन. आता यामध्ये हे जे पॉलिनॉमियल दिलेले आहे ते आहे डिव्हिडंड आणि हे जे सेकंड दिलेले आहे बायनॉमियल ते आहे डिवायझर. आता या पॉलिनॉमियल मध्ये म्हणजे या डिव्हिडंड मध्ये डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल काय आहे? डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल आहे 4. बरोबर. आपल्याला नेहमी पॉलिनॉमियल जे आपल्याला डिव्हिडंड दिलेले असते ते कशा फॉर्म मध्ये राईट करायचे असते तर डिसेंडिंग ऑर्डर मध्ये राईट करायचे असते. त्यासाठी आपण सगळ्यात आधी पॉलिनॉमियलची डिग्री पाहत असतो. सो इथे पॉलिनॉमियलची डिग्री आहे 4. 4 नंतर ना काय आहे? इंडेक्स आहे 3, त्यानंतर ना आहे 2, त्यानंतर ना आहे 1, त्यानंतर ना आहे 0. म्हणजे इथे या पॉलिनॉमियलला डिवाइड करण्यासाठी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करण्याची काही गरज नाहीये. ऑलरेडी त्यांनी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपला डिव्हिडंड दिलेला आहे. चला तर मग इथे आपण सोल्युशन राईट करूयात. अशा प्रकारे ड्रॉ करून इथे आपण राईट करत असतो डिव्हिडंड आणि इथे राईट करत असतो डिवायझर. आता डिवायझर सुद्धा डिसेंडिंग ऑर्डर मध्येच दिलेला आहे की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करायचे आहे. जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं? पाहायचं असतं की डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म काय आहे, त्याचा इंडेक्स काय आहे. सो फर्स्ट टर्म आहे a⁴, बरोबर. आणि डिवायझर मधली फर्स्ट टर्म काय आहे? a�3. मग a�3 ला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर और कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला a⁴ मिळणार आहे ते आपल्याला पाहायचे असते. सो इथे आपण एक्सप्लेनेशन राईट करूयात. सो हे पहा, सगळ्यात आधी हा जो डिवायझर आहे त्याला आपण उभ्या फॉर्म मध्ये राईट करतो. सो a³ - 2. डिवायझर मध्ये आपण काही चेंजेस केलेले नाही आहेत. ऍज इट इज राईट केलेला आहे. फक्त आडवं न राईट करता आपण उभं राईट केलेलं आहे. आता उभं का राईट करतो हे तुम्हाला माहित आहे. चला मग आता पुढे इथे फर्स्ट टर्म काय आहे डिवायझरची? a⁻³ और a³ आहे. बरोबर. आता या a³ ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म म्हणजेच a⁴ मिळणार आहे ते फाइंड आउट करायचंय. सो किती इझी आहे. इथे इंडेक्स काय आहे? 3 आहे. मग a ने जर आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला प्रोडक्ट मध्ये मिळणार आहे a⁴, बरोबर. मग जर डिवायझर मध्ये जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला जर आपण a ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर सेकंड टर्म काय आहे? -2. सो -2 ला सुद्धा आपल्याला a नेच मल्टिप्लाय करावं लागणार. मग आता -2 ला a ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्रोडक्ट काय येतं तर -2a, बरोबर. चला तर मग आता हा जो कोशंट आपल्याला मिळालेला आहे a त्याला आपण इथे राईट करूयात कोशंटच्या जागी. सो इथे आपण a राईट केला. पहा बरं, या a ने a³ ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? a⁴, बरोबर. मग इथे राईट करूयात a⁴. आता या कोशंट a ने आपण -2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे? -2a, बरोबर. मग -2a कुठे राईट करणार आपण? इथे राईट करणार का -2a? नाही, इथे नाही राईट करणार आपण -2a, कारण इथे -2a चा इंडेक्स काय आहे? काहीच नाही, म्हणजे 1 इंडेक्स आहे हे तुम्हाला माहित आहे. आणि इथे डिव्हिडंड मधली ही जी सेकंड टर्म आहे त्याचा इंडेक्स काय आहे? 3 आहे, क्यूब आहे. मग -2a चा इंडेक्स 1 आहे. म्हणून डिव्हिडंड मध्ये ज्या टर्मचा इंडेक्स 1 असतो त्या टर्म खालीच आपल्याला आपला हा -2a राईट करावा लागणार. सो डिव्हिडंड मध्ये शोधा बरं कुठे इंडेक्स 1 आहे. इथे पहा, इथे आहे क्यूब. सो इथे तर नाहीच राईट करायचं. इथे काय आहे? स्क्वेअर आहे. इथे सुद्धा नाही येणार. इथे काय आहे? इंडेक्स काहीच नाही, म्हणजे 1 आहे, बरोबर. मग इथे इंडेक्स या टर्मचा 1 आणि इथे -2a चा इंडेक्स सुद्धा 1 आहे. म्हटल्यावर -2a आपण इथे राईट न करता इथे या ठिकाणी राईट करणार. जिथे इंडेक्स 1 आहे त्या ठिकाणी इंडेक्स 1 चा इथे -2a आपण राईट करणार. चला आता पुढे काय करायचे आपल्याला तर साइन्स चेंज करायच्यात, अपोजिट साइन्स घ्यायच्या आहेत. इथे a⁴ ची साइन काय आहे? प्लस आहे. सो त्याला करायचं मायनस. इथे मायनस आहे की नाही, मग याला करणार प्लस.
आता या सायन्स आपण का चेंज करतो याचे रिझन तुम्हाला माहित आहे. या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये मी सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिलेल्या आहेत. जर तुमच्यापैकी या क्षणाला कोणी या आधीचे क्वेश्चन्स पाहिले नसतील, समजून घेतले नसतील, तर मी तुम्हाला आधी रिकमेंड करेल की आधी तुम्ही या आधीचे व्हिडिओज पहा, या आधीचे क्वेश्चन्स व्यवस्थित समजून घ्या आणि मगच हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. कारण या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 हे जरासे डिफिकल्ट आहेत. तसे सोपेच आहेत, पण जर बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्हाला हे क्वेश्चन्स फार डिफिकल्ट वाटू शकतात. त्यामुळे या आधीचे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आणि ज्यांनी या आधीचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्यांना तर सगळं माहितच आहे, हो की नाही. चला पुढे जाऊयात. आता a⁴ मायनस a⁴ किती 0. आता पुढे काय करायचंय आपल्याला, -a³ प्लस a² यांना असं सोडून जायचं का, डायरेक्ट इकडे जम्प करायचंय का आपल्याला, नाही, यांना सुद्धा बरोबर घेऊन जायचं आहे. यांना असं सोडून देऊन चालणार नाही, नाहीतर टीचर्स सुद्धा तुमचे मार्क्स असेच सोडून देतील, हो ना. सो चला यांना सुद्धा आपण इथे खाली घेऊयात, -a³ प्लस a². ओके. आता पुढे इथे पहा, इथे आहे मायनसचं साईन आणि 2a चं काय साईन आहे, मायनस की प्लस, सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड, प्लस साईन आहे. कारण हे मायनसचं साईन तर आपण केव्हाच विसरलोय, हो ना. सो हे मायनस आणि हे प्लस काय होतं, सबट्रॅक्शन करावं लागतं आपल्याला. आणि जे आन्सर येतं त्याला कोणतं साईन देणार, मोठ्या नंबरचं. व्हेरी गुड, सगळं माहिती आहे तुम्हाला. सो आता सो आता 2a मधून इथे काहीच नाही म्हणजे काय आहे, 1 आहे की नाही. सो 2a मधून 1a सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहतो, 1a ओनली. 2a मधून 1a गेला, 1a शिल्लक राहिला. साईन कोणतं येणार, प्लस साईन, कारण इथे 2a मोठा आहे, बरोबर. सो इथे येणार प्लस साईन आणि येणार 1a. इथे 1 नाही राईट केला तरीही चालतो. आता पुढे हा जो +1 आहे त्याला तुम्ही याच स्टेपला खाली घेतलं तरीही चालणार आहे. आता आपण घेत नाही आहोत, पण तुम्ही जर घेतलं तरी इट्स ओके, नो प्रॉब्लेम. चला पुढे. आता पुढे सुद्धा आपल्याला डिवाइड करायचंय. इथे पहा, डिवायझर आपलं काय आहे, a³ -2. आता a³ ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -a³ मिळणार आहे ते फाइंड आउट करायचंय. चला एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये येऊयात आणि सॉल्व्ह करूयात. सो a³ -2a आपला डिवायझर आहे. डिवायझर मधील फर्स्ट टर्म ऑब्झर्व करायची, काय आहे, a³. a³ ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -a³ मिळणार आहे ते फाइंड आउट करायचंय. सो हे पहा, प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनसचं साईन हवं आहे, बरोबर. इथे कोणतं साईन आहे, डिवायझरचं, डिवायझरच्या फर्स्ट टर्मचं काय साईन आहे, काहीच नाही म्हणजे प्लस आहे, बरोबर. मग इथे प्लस आहे, प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनस हवा आहे. मग प्लस इंटू काय केलं की मायनस मिळतं आपल्याला, प्लस इंटू मायनस केलं की आपल्याला प्रोडक्ट मध्ये मायनस साईन मिळत असतं. तुम्हाला माहित आहे, प्लस इंटू मायनस मायनस होतं. सो इथे सगळ्यात आधी देऊन घेऊयात मायनसचं साईन, बरोबर. मायनसचं साईन दिलं. आता a³ कसं काय मिळणार आहे आपल्याला, तर 1 ने मल्टिप्लाय केल्यावर a³ मिळणार. तुम्हाला माहितीये, ज्या आता a³ हवाय तर आपण 1 ने मल्टिप्लाय करतो. जर आपल्याला 2 हवाय प्रोडक्ट मध्ये आणि 2 आहे इथे, तर 2 1 जर 2, 2 ला 1 ने मल्टिप्लाय करतो. तसंच इथे आपल्याला प्रोडक्ट मध्ये a³ हवा आहे, म्हणून a³ ला आपण केलं 1 ने मल्टिप्लाय. आधी साईन बरोबर डील केलं, त्यानंतर ना पाहिलं की a³ प्रोडक्ट मध्ये कसं काय येणार आहे, 1 ने मल्टिप्लाय केल्यावर a³. आता जर इथे आपण -1 ने मल्टिप्लाय केलेलं आहे डिवायझरच्या फर्स्ट टर्मला, तर डिवायझरची जी सेकंड टर्म आहे -2 तिला सुद्धा -1 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. आता पहा, हे मायनसचं साईन, हे मायनसचं साईन, मायनस मायनस प्रोडक्ट मध्ये काय होतं, मायनस इंटू मायनस प्लस होत असतं, बरोबर. आणि 2 1 जार 2, सो इथे येणार +2. ओके. आता हा जो कोशंट आपल्याला मिळालेला आहे त्याला राईट करूया तिथे कोशंटच्या जागी. हे पहा, -1 ने a³ ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मिळालेला आहे -a³. त्यानंतर -1 ने -2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळाले आपल्याला, +2. आता +2 इथे राईट करून चालणार नाही आपल्याला. का नाही चालणार तुम्हाला माहित आहे, 2 चा इंडेक्स काय आहे, 0 आहे. इथे a चा इंडेक्स आहे 2, या a चा इंडेक्स आहे 1 आणि या 2 चा इंडेक्स काय आहे, 0 आहे. आता इंडेक्स 0 कसं काय आहे हे सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओज मध्ये
तुम्हाला समजून सांगितलेले आहे. प्रॅक्टिस सेट 10.1 चा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. ज्यांना माहित नाही की इथे 2 चा इंडेक्स 0 कसं काय, सो त्यांनी आधी प्रॅक्टिस सेट 10.1 पाहायचा आहे. सो इथे हा जो क्वेश्चन डिव्हिडंड आहे त्यातील जो 1 आहे त्याला आता आपण घेऊयात इथे खाली. हे पहा, इथे खाली घेऊयात. ओके, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही आधीच्या स्टेपमध्ये जरी याला खाली घेतलं तरीही चालणार आहे. सो चला आता सबट्रॅक्ट करूयात. मायनस नाही, त्याही आधी आपल्याला काय करायचं आहे. येस, मी विसरलेच होते की सायन्स चेंज करायच्यात आपल्याला, तुम्ही विसरून चालणार नाही. चला, इथे मायनस आहे की नाही, सो इथे प्लस करा. इथे प्लस आहे, इथे मायनस करा. आता मायनस प्लस काय होतं, मायनस करायचं असतं आपल्याला. सो इथे येणार 0, त्यानंतर ए स्क्वेअर ऍज इट इज खाली, त्यानंतर प्लस ए ऍज इट इज खाली. आता इथे आहे प्लसचं साईन, इथे आहे मायनसचं साईन. सो सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. पण साईन कोणतं येणार, प्लस येणार की मायनस, मायनस येणार, कारण 2 हा मोठा नंबर आहे आणि त्याचं साईन आहे मायनस. सो -1 आलं इथे आन्सर या दोघांच्या सबट्रॅक्शनचं. पुढे आता आपला डिवायझर पहा. डिवायझरची फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा. काय आहे, ए क्यूब. आणि इथे हा जो डिव्हिडंड आहे याची फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा. काय आहे, ए स्क्वेअर. इथे इंडेक्स काय आहे, क्यूब आहे. इथे इंडेक्स काय आहे, 2 आहे. क्यूब पेक्षा स्क्वेअर छोटा आहे, बरोबर. मग या डिवायझरने आता आपण याला आणखी पुढे डिवाइड करू शकत नाही. मग जेव्हा कधी लक्षात ठेवायचंय की अशा प्रकारे इंडेक्स आपला छोटा येतो आणि डिवायझरचा इंडेक्स हा मोठा असतो, तेव्हा फर्दर पुढे आपण डिवाइड करू शकत नाही. सो हा झाला रिमाइंडर या डिव्हिजनचा. पाहिलं किती इझी आहे. चला, कोशंट आणि रिमाइंडर राईट करून घेऊया. सो कोशंट आहे ए -1, रिमाइंडर आहे ए स्क्वेअर प्लस ए -1. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हा 7 नंबरचा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, जास्त नाही, अगदी थोडा किंचितचा. चला समजून घेऊयात. व्यवस्थित लक्ष द्यायचे. आता मी डिफिकल्ट आहे हे का म्हटलेली आहे, कारण तुम्ही व्यवस्थित अलर्ट व्हावं यासाठी. सो व्यवस्थित ऑब्झर्व करा या पॉलिनॉमियलला. डिग्री काय आहे, 4 आहे, बरोबर. त्यानंतर इथे काय आहे, क्यूब आहे. स्क्वेअर इथे आहे का, नाहीये. मग या पॉलिनॉमियलला आपण कसं काय डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणार, त्यासाठी एक गोष्ट आपल्याला करायची आहे. काय करायचंय, चला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला अरेंज करायचंय. सो डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 4 ओव्हर हियर. सो लेट्स राइट हियर 4x रेज टू 4. त्यानंतर ना क्यूब आहे ना, मग -5x क्यूब. आता इथे आपल्याला स्क्वेअर हवा होता, पण स्क्वेअर नाहीये, म्हणून आपण आता इथे काय करणार आहोत, स्क्वेअर घेणार आहोत. कसं घ्यायचं आपल्याला, तर +0x स्क्वेअर. जेव्हा कधी दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये अशा प्रकारे एखादा इंडेक्स मिसिंग असतो, तेव्हा तुम्ही +0x स्क्वेअर घेऊ शकता. किंवा आता समजा इथे स्क्वेअर दिलेला आहे पण इंडेक्स 1 दिलेला नाहीये. ऑलरेडी इथे दिलेला आहे इंडेक्स 1, पण मी एक एक्झाम्पल घेते की तुम्हाला क्वेश्चन मध्ये स्क्वेअर दिलेला असेल पण इंडेक्स 1 असलेला नसेल, मग तुम्ही +0x घ्यायचं आहे. आलं लक्षात. आता इथे स्क्वेअर इंडेक्स नव्हता दिलेला, म्हणून आपण इथे 0x स्क्वेअर घेतलाय. पुढे ऍज इट इज राईट करून घ्यायचंय, -7x + 1. ओके, हा झाला आपला डिव्हिडंड. डिवायझर मध्ये पहा, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहे का, तर हो आहे. इथे आहे इंडेक्स 1 आणि इथे हा जो 1 आहे त्याचा इंडेक्स काहीच नाही, म्हणजे 0 आहे, बरोबर. सो ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि चला आता इथे आपण अशा प्रकारे ड्रॉ करून मांडून घेऊयात आपला डिव्हिडंड आणि डिवायझर. आता या क्वेश्चनचे आन्सर थोडेसे लॉंग होणार आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट स्लाइड घेऊयात आणि त्यावर हे राईट करून घेऊयात. ओके, आता हा जो डिवायझर आहे या डिवायझर मधील फर्स्ट टर्म पहा 4x आणि डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म पहा काय आहे 4x रेज टू 4. मग डिवायझरच्या फर्स्ट टर्मला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर डिव्हिडंड मधील फर्स्ट टर्म आपल्याला मिळणार आहे ते पाहायचंय. सो एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये आपण राईट करून घेऊयात आपला डिवायझर असं उभ्या पद्धतीने. ओके, 4x - 1 ऍज इट इज राईट करून घेतलेला आहे, फक्त आडवं न राईट करता उभं राईट केलेलं आहे. आता 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की डिव्हिडंडची फर्स्ट टर्म आपल्याला मिळणार आहे जी की आहे 4x रेज टू 4, ते शोधायचंय.
खूप इझी आहे. इथे 4 ऑलरेडी आहे, हो की नाही. मग एकतर तुम्ही 1 राईट करा किंवा नाही राईट केला तरी पण चालणार आहे. हा जो व्हेरिएबल आहे एक्स, त्याची पॉवर काय आहे 1 आहे आणि इथे आपल्याला प्रोडक्टमध्ये पॉवर काय पाहिजे 4 पाहिजे. म्हटल्यावर किती इथे 1 आहे आणि काय पाहिजे 4 पाहिजे. सो 4 मधून 1 सबट्रॅक्ट करा, किती 3. सो एक्स ची पॉवर 3 आपण घेतली तर आपल्याला मिळेल आन्सर 4x रेस टू 4. बरोबर. मल्टिप्लाय करून पहा 4x ला एक्स क्यूब ने मल्टिप्लाय करून पहा, तुम्हाला हेच आन्सर मिळणार. चला आता जर इथे फर्स्ट टर्मला आपण एक्स क्यूब ने मल्टिप्लाय केलेला आहे तर सेकंड टर्मला सुद्धा एक्स क्यूब नेच मल्टिप्लाय करावं लागणार. आता एक्स क्यूब ने -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आन्सर येणार हे पहा. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. प्रोडक्टचा साइन काय येणार मायनस येणार. बरोबर. आणि 1 ने मल्टिप्लाय केल्यावर एक्स क्यूब प्रोडक्ट येणार. सो इथे राईट करूयात एक्स क्यूब. आता हा जो 1 आहे तो नाही राईट केला तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सो इथे आपण क्वोशंट राईट करून घेऊयात एक्स क्यूब. एक्स क्यूब ने 4x ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळालं 4x रेस टू 4 राईट करून घेऊयात. त्यानंतर ना एक्स क्यूब ने -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे -1x क्यूब राईट केलं इथे -1x क्यूब. आता हे पहा इथे इंडेक्स क्यूब आहे म्हणून आपण क्यूबच्या खाली क्यूब राईट केलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. चला पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो तर साइन्स चेंज करतो. इथे प्लस आहे ना सो इथे देऊन घेऊयात मायनस, इथे मायनस आहे सो इथे देऊन घेऊयात प्लस. काय येणार आता इथे 0 येणार सबट्रॅक्शन केल्यानंतर. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागणार. 5x क्यूब मधून 1x क्यूब सबट्रॅक्ट केल्यानंतर ना रिमेनिंग 4x क्यूब. साइन कोणतं येणार मोठ्या नंबरचं, मोठा आहे की नाही हा 5x क्यूब म्हणून त्याचं साइन मायनस आहे, मग इथे सुद्धा मायनसचं साइन आलं. आणि जे रिमेनिंग आहे इथे डिव्हिडंट मध्ये ते ऍज इट इज आपण खाली राईट करून घेऊयात. ओके ऍज इट इज राईट करून घेतलं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय डिवायझर मधील फर्स्ट टर्म 4x आहे की नाही त्याला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4x क्यूब मिळेल हे फाइंड आउट करायचंय. चला तर मग एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये राईट करूयात आपण 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -4x क्यूब मिळणार आहे. आता हे पहा प्रोडक्ट मध्ये आपल्याला मायनसचं साइन हवं आहे, इथे आहे प्लस. बरोबर. म्हटल्यावर इथे आपल्याला घ्यावं लागणार मायनस, तेव्हाच प्रोडक्ट मध्ये मायनस येणार, हो की नाही. सो मायनसचं साइन आपण इथे घेतलं. आता 4 ला कशाने मल्टिप्लाय करायची गरज आहे का नाहीये, ऑलरेडी इथे 4 आहे, इथे 4 आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे 1 सुद्धा राईट करू शकता कारण 4 1 जार 4. नाही राईट केला 1 तरी पण इट्स ओके. आता एक्स आहे, इथे एक्सचा इंडेक्स काय आहे 1 आहे आणि इथे एक्सचा इंडेक्स काय आहे 3 आहे. म्हणजे इथे ज्याने आपण मल्टिप्लाय करणार आहोत कशाने करणार आहोत एक्सने, त्याचा इंडेक्स किती येणार इथे 1 आहे आणि आपल्याला किती पाहिजे 3 पाहिजे. सो इथे इंडेक्स येणार 2. हे पहा 2 आला की नाही. चला आता इथे जर आपण -x² ने मल्टिप्लाय केलेलं आहे तर डिवायझरच्या सेकंड टर्मला सुद्धा -x² नेच आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. ओके हे पहा -x² ने आपण मल्टिप्लाय केलं. आता इथे मायनसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे. मायनस इंटू मायनस काय होत असतं प्लस, म्हणून इथे आपण घेतलं प्लस. 1 इंटू 1 1 ओनली आणि त्यानंतर ना x² ऍज इट इज. आलं लक्षात. चला आता -x² हा जो क्वोशंट आहे तो इथे राईट करून घेऊया. -x². तुम्ही 1 राईट करा अगर नका करू काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता इथे सुद्धा 1 राईट केला तरीही चालणार आहे, नाही राईट केला तरीही चालणार आहे. व्हेरिएबलच्या इकडे काहीच नाही म्हणजे 1 हा असतोच. सो काही प्रॉब्लेम नाही, राईट केला काय नाही केला काय. चला आता -x² ने 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळतं हे पहा -4x क्यूब मिळतं ना. सो इथे राईट करून घेऊयात. त्यानंतर -x² ने -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालेलं आहे आपल्याला 1x² प्लस 1x². सो इथे स्क्वेअर आहे ना मग याच्याच खाली आपण इथे राईट करणार 1x². चला आता काय करायचं आहे साइन्स चेंज करायचं. सो इथे मायनस आहे तो प्लस, प्लसच्या इथे मायनस. आता इथे येणार 0 सबट्रॅक्शन केल्यानंतर. इथे आहे प्लसचं साइन, इथे आहे मायनसचं साइन. प्लस मायनस आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं, ओके नाही मायनस होत असतं. आता इथे तुमची गडबड होऊ शकते, तुम्ही इथे 0 आन्सर राईट करू शकता. पण थांबा हे पहा जेव्हा आपल्याला 1 मधून 0 सबट्रॅक्ट करायचं असतो तेव्हा रिमेनिंग किती राहतं 1 - 0 किती 1 ओनली, हो की नाही. तसंच इथे
1x² मायनस 0x² किती राहणार 1x² राहणार की नाही. आणि साईन कोणतं देणार 0 मोठा आहे की 1 मोठा आहे 1 मोठा आहे ना, त्याचं साईन काय आहे मायनस. सो साईन येणार मायनसचं. आणि जे रिमेनिंग पार्ट आहे तो ऍज इट इज खाली येणार -7x + 1. आता पुढे काय करायचं आपल्याला डिवाइड करायचंय परत. सो 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -1x² मिळणार ते पाहायचंय. सो इथे राईट करूयात आपण. थर्ड स्टेप मध्ये 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -1x² मिळेल. आता इथे हे पहा जरा विचार करा. 4x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला -1x² मिळेल. इथे आहे 4 आणि इथे आहे -1. 4 ला आपण कशाने डिवाइड केल्यावर आपल्याला -1 मिळतं बरं. तर आन्सर मिळणं थोडंसं कठीण आहे, ओके नाही. म्हणून या पार्टला समजून घेण्यासाठी आपण हे पहा जरासं स्पेशल त्याला ट्रीटमेंट देऊयात. स्पेशल आपण त्याला इथे वरती घेतलेलं आहे, बाकी सगळं इरेज केलंय. आणि स्पेशल हा जो पार्ट आहे की 4x ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला -1x² मिळेल तो पार्ट आपण इथे घेतलेला आहे. सो आपण इथे मायनसचं साईन आहे की नाही प्रोडक्ट मध्ये, बरोबर. मग इथे आहे प्लसचं साईन, प्रोडक्ट मध्ये मायनस हवा आहे म्हणून आपण इथे मायनसचं साईन घेऊयात. असं समजा, फक्त आपण इथे ओरली आधी समजून घेत आहोत. आता पुढचा पार्ट काय राहतो की 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 1 मिळेल. तर 4 ला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1 मिळतो. 4 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 8 मिळतो. 3 ने मल्टिप्लाय केलं की 12 मिळतो. पण आपल्याला प्रोडक्टमध्ये काय हवं आहे 1 हवा आहे. मग 4 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 1 मिळणार आहे बघा बरं, जरा विचार करा. हे फाइंड आउट करणं जर असं कठीण वाटतंय. मग पुढे काय करणार आपण, तर या गोष्टीला आपण थोडा वेगळ्या प्रकारे समजून घेऊया. हे पहा, जेव्हा कधी आपण मल्टिप्लिकेशन करत असतो आणि आपल्याला इथला नंबर हवा असतो किंवा इथला नंबर हवा असतो तेव्हा आपण काय करतो. हे पहा इथे आहे इक्वलचं साईन, ओके नाही. मग आपण काय करूयात, आपल्याला इथला नंबर हवाय ना, हा स्क्वेअर हवा आहे. स्क्वेअर मध्ये कोणता नंबर येणार आहे ते फाइंड आउट करायचंय. मग काय करूयात आपण इथे इक्वल टूचं जे साईन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात. हा नंबर सुद्धा ऍज इट इज राईट करून घेऊयात -1x². इथला नंबर फाइंड आउट करण्यासाठी या एकट्या स्क्वेअरला इक्वल टूच्या या साईडला आपण ठेवतो आणि इकडे जे काही आहे त्याला इकडे पाठवून देतो, बरोबर. म्हणजे हा पार्ट सॉल्व्ह केला की आपल्याला हा स्क्वेअर मिळणार आहे, बरोबर. सो 4x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इक्वल टूचा साईन चेंज केल्यानंतर म्हणजे इक्वल टूची साईड चेंज केल्यानंतर मल्टिप्लिकेशनचं काय होतं डिव्हिजन. म्हणजे इथे 4x जाणार डिव्हिजन मध्ये. आता हे सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह केलं की आपल्याला हा स्क्वेअर मिळणार आहे. हे पहा इथे आहे x आणि इथे काय आहे x⁻² और x² आहे. म्हणजे x किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे तिथे 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, बरोबर. मग इथला x आपण कट करूयात आणि इथला 1x आपण कट करूयात, बरोबर. मग आता इथे रिमेनिंग काय राहणार -1x राहणार. x² मधला x कट केलेला आहे. रिमेनिंग काय आहे ते आपण इथे राईट करूयात -1x. एक x कट झालाय या x बरोबर आणि डिनॉमिनेटर मध्ये 4 सुद्धा रिमेनिंग आहे ना, तो ऍज इट इज आपण राईट करून घेऊया. सो आता पुढे आणखी आपण याला रिड्यूस करू शकतो का, तर नाही करू शकत, ओके नाही. मग इथे कोणता नंबर आला आपला स्क्वेअर मध्ये काय आलेला आहे आपल्याला मिळालं की नाही आन्सर -1x/4. सो इथे आपण राईट करूयात. इथला नंबर आपल्याला मिळालेला आहे की 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -1x² मिळतं. आलं लक्षात. आता हा 1 जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, राईट केला नाही केला काही प्रॉब्लेम नाही, म्हणून हा 1 आपण आता इथे राईट नाही केलेला. सो -x/4 ने आपण 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं -1x². व्यवस्थित लक्ष द्या. लक्ष दिल्यावर सगळं तुम्हाला सोपं वाटणार आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला कठीण वाटू शकतं, पुन्हा एकदा पहा, खूप सोपं आहे. आता हा क्वेश्चन आपल्याला मिळालेला आहे, बरोबर. मग 4x ही डिवायझरची फर्स्ट टर्म झाली, बरोबर. फर्स्ट टर्मला आपण -x/4 ने
मल्टिप्लाय केलेलं आहे, मग सेकंड टर्मला सुद्धा तर मल्टिप्लाय करावं लागणार. चला तर मग आपला जो जुना एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे तो ऍज इट इज इथे घेऊयात. कशाने आपण मल्टिप्लाय केलं होतं? कशाने? -x/4 ने, बरोबर. तेव्हा आपल्याला हे प्रोडक्ट मिळालं. आता सेकंड टर्म जी आहे डिव्हायझरची त्याला सुद्धा आपण -x/4 ने मल्टिप्लाय करूयात. आता इथे मायनस, इथे मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, आणि इथे काय येणार? 1 इंटू x/4, x/4 ओनली. राईट करून घेऊयात. आणि हा जो कोशंट आहे तो राईट करूयात कोशंटच्या जागी. ओके, -x/4 ने 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं होतं आपल्याला? -1x². राईट करूयात इथे -1x² प्लस x/4 प्लस x/4. आता हे पहा, इथे x चा इंडेक्स 1, व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आणि इथे सुद्धा इंडेक्स 1, म्हणून आपण इथे राईट केलेलं आहे. इथे या 1 चा इंडेक्स 0 आहे, 1 नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे आपण इथे x/4 राईट केलेलं आहे. चला आता साइन चेंज करा. इथे मायनस आहे ना, प्लस करा, प्लसच्या इथे करा मायनस. ओके, आता इथे काय येणार? 0. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इथे मायनसचं साइन आहे आणि इथे मायनसचं साइन आहे. आधी आपण काय करूयात, हा जो पार्ट आहे ना तो ऍज इट इज इकडे सॉल्व्ह करायला घेऊयात. त्यासाठी थोड्या वेळासाठी हे रब करूयात आणि हा जो पार्ट आहे त्याला ऍज इट इज इकडे राईट करूयात. काय दिलेलं आहे? -7x आणि त्यानंतर ना आहे -x/4. हे सॉल्व्ह करायचं आपल्याला, बरोबर. इथे मायनसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे, बरोबर. मायनस मायनस प्लस होत असतं. चला ऍडिशन करायला घेऊयात. मग आता -7x चा काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे आपल्याला माहित आहे. आणि आता इथे आपल्याला काय करायचंय? ऍडिशन करायचंय, ओके नाही. मग ऍडिशन करण्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागतो, बरोबर. इथे 1 आहे, इथे 4 आहे, मग दोन्हीकडे डिनॉमिनेटर आपल्याला 4 करून घ्यावा लागणार आहे. मग त्यासाठी इथे आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आणि न्यूमरेटरला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करणार. आठवतंय ना तुम्हाला ऍडिशन आपण कशा प्रकारे करत असतो? फ्रॅक्शन्सची -x/4. आता मल्टिप्लिकेशन करा. चला सॉल्व्ह करा. 7x इंटू 4 किती येतं? 28x आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 इंटू 4 4. त्यानंतर -x/4 ऍज इट इज. झाला डिनॉमिनेटर सेम. चला मग त्याला कॉमन डिनॉमिनेटर म्हणून राईट करूयात. -28x मायनस x किती होणार? आता इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. x चा कोइफिशियंट काही नाही ना, म्हणजे 1 कोइफिशियंट असतो आपल्याला माहित आहे. सो -28 प्लस 1 किती? -29, बरोबर. साइन आपण मोठ्या नंबरचं देतो ना, सो -29x येणार न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये येणार 4. सो -29x/4. सो इथे आन्सर काय राईट करणार आपण? -29x/4. चला राईट करून घेऊयात. -29x/4 प्लस 1 ऍज इट इज खाली राईट करूया. ओके, इथपर्यंत समजलं. चला पुढे जाऊयात. आता हे पहा, आता पुढे काय करायचं आपल्याला? हा जो डिवायझर आहे त्याच्या फर्स्ट टर्मला म्हणजेच 4x ला इथे राईट करूयात आपण. एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं? कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -29x/4 मिळणार आहे ते शोधायचंय. आता हे कसं बरं शोधणार आपण? त्यासाठी सुद्धा आपण काय करूयात, आता इथे जरा जागा करूयात आणि याच पार्टला फक्त आपण घेऊयात आणि सॉल्व्ह करूयात. हे पहा, 4x ला कशाने मल्टिप्लाय केलं की -29x/4 मिळतं ते फाइंड आउट करायचंय. कसं फाइंड आउट करणार? या आधी ज्या प्रकारे आपण सॉल्व्ह केलं होतं आता इथल्या इथे आपल्याला सॉल्व्ह करता येत नाहीये ना. मग काय करतो आपण? जसं थर्ड एक्सप्लेनेशन मध्ये आपण पाहिलं त्याच प्रकारे आपल्याला करायचंय. या स्क्वेअर मध्ये काय येणार ते फाइंड आउट करायचं आहे. या स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग या स्क्वेअरला एकट्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवणार, बरोबर. आणि राईट हँड साईडला जे काही आहे ते ऍज इट इज राईट करणार. आता या 4x काय करायचं? मग याला सुद्धा पाठवून द्यायचं इक्वल टू च्या राईट हँड साईडला, कारण आपल्याला या स्क्वेअरची व्हॅल्यू हवी आहे म्हणून त्याला पाठवायचं इकडे. पण तो असंच जातो का? नाही. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही, मग इकडे गेल्यानंतर डिव्हिजन मध्ये चेंज होणार.
मग डिव्हिजन मध्ये कुठे राईट करणार आपण? हे पहा, अशा प्रकारे डिव्हिजनचं साईन द्यायचं आणि 4x राईट करायचं. कारण याच्या खाली पुन्हा आपण असं डिव्हिजनची लाईन ड्रॉ करून 4x राईट केलं की तुम्हाला ते डिफिकल्ट वाटेल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे डिव्हिजनचं साईन देऊन 4x इथे राईट केलं तरी पण चालतं, नो प्रॉब्लेम. पुढे कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार पहा बरं गंमत आता. हे पहा, या स्क्वेअरची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथे डिव्हिजनचं साईन आहे. तुम्हाला माहित आहे जेव्हा कधी फ्रॅक्शन्सचं डिव्हिजन होत असतं तेव्हा रेसिप्रोकल, आठवलं का? आपण रेसिप्रोकल मध्ये त्याला चेंज करतो, रेसिप्रोकल करतो. रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटं पुलटं. जे न्यूमरेटर मध्ये आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये पाठवतो, जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला न्यूमरेटर मध्ये पाठवतो. आता इथे पहा 4x चा डिनॉमिनेटर काय आहे का? नाहीये. काय नाही म्हणजे काय आहे? 1 आहे. आता याला रेसिप्रोकल करा, म्हणजे डिनॉमिनेटरला पाठवायचं न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटरला पाठवायचं डिनॉमिनेटर मध्ये, आणि इथे जे डिव्हिजनचं साईन आहे ते ऑटोमॅटिकली मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होतं. मग आहे की नाही जादू? चला इथे राईट करूयात आपण -29x/4 ॲज इट इज. इथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊयात आणि इथे करूयात उलटा पुलटा म्हणजे रेसिप्रोकल. आता झालं सोपं. चला न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करा. कसं काय करणार आपण? आता इथे हे पहा, -29x × 1 काय येतं? 29x -29x, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येणार? 4 × 4x काय येणार? 16x. आता हा x आणि हा x कॉमन आहे की नाही? कट करून टाकायचं. काय राहिलं मग आता? -29/16 राईट करून घेऊया तिथे आपण. हे पहा, 4x ला -29/16 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -29x/4 मिळतं. पहा किती इझी आहे, किती सोप्या पद्धतीने आपण शोधून काढलेलं आहे की 4x ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला -29x/4 मिळतं ते. ओके, क्लिअर? चला आता आपला हा जो क्वोशंट आहे ना, त्याने आपण डिवायझरच्या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं होतं ना, मग सेकंड टर्मला पण तर मल्टिप्लाय करावं लागणार. फक्त फर्स्ट टर्मला करून कसं जमणार? सेकंड टर्मला सुद्धा -29/16 ने मल्टिप्लाय करणार. आता इथे मायनस, इथे मायनस, मायनस इंटू मायनस प्लस होतं म्हणून इथे प्लस दिलं, आणि आता 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो नंबर स्वतःच आन्सर येतो. सो 29/16. चला हा जो क्वोशंट आहे त्याला क्वोशंटच्या जागी राईट करूयात. -29/16 -29/16 ने 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळालं? -29x/4 राईट करून घेऊयात. त्यानंतर -29/16 ने -1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं? हे पहा इथे शोधलंय ना आपण काय मिळालं. चला राईट करा. +29/16. पुढे काय करतो आपण? तर साईन चेंज करतो. मायनसचं होतं प्लस, प्लसचं होतं मायनस. आता इथे सबट्रॅक्ट होणार, 0 आन्सर येणार खाली. आता इथला हा पार्ट सॉल्व्ह करणं पुन्हा लक्ष द्यायचंय, पुन्हा अलर्ट मोड मध्ये यायचंय. इथे प्लसचं साईन आहे, इथे मायनसचं साईन आहे. आता हा जो पार्ट आहे ना तो ॲज इट इज आपण इकडे एक्सप्लेनेशनच्या पार्ट मध्ये राईट करून घेऊयात. हे पहा, ॲज इट इज राईट करून घेऊयात. ओके, आता हे पहा इथे 1 आपण राईट केला, त्यानंतर मायनसचं साईन दिलं, त्यानंतर 29/16 राईट केलं. ओके, 1 चा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. सबट्रॅक्शन, ॲडिशन जेव्हा कधी आपण दोन फ्रॅक्शन्सचं करत असतो तेव्हा डिनॉमिनेटर हा आपल्याला सेम हवा असतो. म्हणजे इथे 16 येणार, इथे सुद्धा 16च हवा आहे. 16 कसं येणार? जर या 1 ला 16 ने मल्टिप्लाय केलं तर 16 येणार, बरोबर. पण फक्त डिनॉमिनेटरला 16 ने मल्टिप्लाय करून चालतं का? नाही. तर वरती जो न्यूमरेटर आहे त्याला सुद्धा 16 ने मल्टिप्लाय करावं लागतं. चला तर मग न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांनाही 16 ने मल्टिप्लाय करूयात. मग काय येणार? 16/16. ओके नाही, कारण 1 ने 16 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येतं? 16. इथे पण 16 इंटू 1 16. चला 16/16 येणार इकडे. -29/16 झाला. डिनॉमिनेटर सेम. चला त्याला कॉमन डिनॉमिनेटर म्हणून खाली राईट करूयात आणि 16 - 29 करूया. 16 - 29 केल्यानंतर काय आन्सर येतं? चला सबट्रॅक्शन करा पटापट. काय येतं? 13/16. 29 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 13. साईन कोणतं लागणार? मोठा नंबर काय आहे? 29. त्याचं साईन आहे मायनस, सो इथे साईन येणार मायनसचं. ओके, सो -13/16 राईट करूया तिथे. -13/16. ओके, हा जो एक्सप्लेनेशनचा पार्ट आहे तो तुम्ही न विसरता राईट करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यामुळे त्याला विसरायचं नाही. पुन्हा आपण इथे एक्सप्लेनेशन ॲज इट इज राईट केलेलं आहे. आता इकडे डिवायझरला ऑब्झर्व करा. डिवायझरची डिग्री काय आहे? डिवायझरची डिग्री आहे 1. आणि इकडे खाली -13/16 ची डिग्री काय आहे? 0. डिवायझरपेक्षा या नंबरची डिग्री
कमी आहे. इकडे 1 आहे आणि इकडे 0 आहे. सो याला आपण आणखीन पुढे डिवाइड करू शकतो का? नाही. म्हटल्यावर हा झाला आपल्या या क्वेश्चनचा रिमाइंडर. सो आपलं डिव्हिजन इथे कंप्लीट झालेलं आहे. चला मग कोशंट आणि रिमाइंडर राईट करून घेऊयात. सो हे पहा, हे आहे कोशंट या क्वेश्चनचे आणि इथे आहे हे रिमाइंडर. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 10.2 मधील सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. 7th नंबरचा हा जो सब क्वेश्चन आहे तो थोडासा ट्रिकी आहे, पण तुमच्या जर सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर हा ट्रिकी क्वेश्चन सुद्धा तुम्हाला गमतीशीर वाटू शकतो. थोडं जर कळालं नसेल तर पुन्हा क्वेश्चन नंबर 7 पहा, तुम्हाला नक्की कळणार. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.